दरवर्षी नाशिक जिल्ह्यातल्या पेठ येथे होळीच्या निमित्तानं भव्य यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते। या आयोजनात पेठ तालुक्यातील सर्वच आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होतात। यात्रेतल्या मौजमजेसोबतच या सर्वच यात्रेकरूंसाठी मेजवानी असते ती पेठच्या हॉटेल ऋषिकेश येथे। हॉटेल ऋषिकेशमधल्या आगळ्या वेगळ्या पदार्थांची चव चाखत आणि तिथल्या खाद्यसंस्कृतीला चालना देत एक प्रकारे या यात्रोत्सवात एक वेगळीच मेजवानी सगळ्यांना अनुभवायला येते। पेठच्या यात्रेला गेल्यानंतर ह्या आकर्षक अत्यंत देखण्या अशा आणि तितक्याच लज्जतदार पदार्थांची चव देणाऱ्या हॉटेल ऋषिकेशला आपण नक्कीच भेट द्यायला हवी। वर्षभर इतकं सुंदर वातावरण, निसर्गाची नैसर्गिक अलौकिकता लाभलेलं हे ठिकाण आणि त्यासोबतच हॉटेलचे खाद्यपदार्थ, त्यांची वैशिष्ट्यपूर्ण अशी त्यांची चव यासाठी प्रसिद्ध आहे। केवळ यात्रेच्या निमित्तानेच नव्हे तर वर्षभर येथे खवय्यांची गर्दी झालेली आपल्याला दिसून येते। यात्रेच्या निमित्तानं तर होळीच्या पूर्वी आणि होळीनंतर येथे अलोट भाविक व यात्रेकरूंची गर्दी उसळते आणि या प्रत्येकाचं समाधान करण्यासाठी पुरेशी व्यवस्था, पुरेसं मनुष्यबळ आणि त्याचप्रमाणे गुणवत्ता आणि अन्नपदार्थांच्या दर्जाशी कुठलीही तडजोड न करता हॉटेल ऋषिकेश आपल्या सर्व ग्राहकांचं समाधान करीत असते। आबालवृद्धांचं कौटुंबिक परिवारासह बसण्यासाठी येथे स्वतंत्र व्यवस्था दिसून येते। इथल्या अनेक डिश ह्या विशेष प्रसिद्ध असल्याने अनेक भाविकांसोबतच प्रवासीही या हॉटेलला आवर्जून पसंती देताना आपल्याला दिसतात। प्रशस्त आणि वेगवेगळी दालने, वेगवेगळ्या सुखसुविधा आणि त्याप्रमाणे बसायला भरपूर जागा हे या हॉटेल ऋषिकेशचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। अत्यंत प्रशस्त किचन आपलं लक्ष वेधून घेतो। हॉटेलमध्ये भेट देणाऱ्या ग्राहकांना सगळ्यात जास्त समाधान मिळतं ते येथे बांबूच्या तट्ट्यांपासून तसेच वेगवेगळ्या आदिवासी वनस्पतींपासून तयार केलेल्या या अप्रतिम झोपड्यांमुळे। या झोपड्यांमध्ये
जेवणाचा आनंद घेण्याची मजाही काही वेगळीच असते, कारण खास आदिवासी संस्कृतीने आणि परंपरांनी नटलेल्या या देखण्या झोपड्या ग्राहकांना आनंद देऊन जातात.